आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। जक्राईवाडीचा ऐतिहासिक आदर्श। शेतकऱ्यांच्या एकीने 13 पाणंद रस्ते अतिक्रमणातून मुक्त। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांचे प्रतिपादन। लोकसहभागातून प्रगतीची नवी वाट। गावातील प्रश्न ग्रामस्थांनी एकत्र येऊन खेळीमेळीने आणि संगनमताने सोडवणे हे सलोख्याचे लक्षण आहे। जक्राईवाडीतील शेतकऱ्यांनी अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या 13 पाणंदी लोकसहभागातून खुल्या करून एकीचे बळ दाखवून दिले आहे। ही एकी म्हणजे प्रगतीची खरी वाट असून या ऐतिहासिक निर्णयाचा इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी काढले। वाळवा तालुक्यातील जक्राईवाडी येथे लोकसहभागातून मोकळ्या करण्यात आलेल्या पाणंद रस्त्यांची पाहणी आणि वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार सारिका रासकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते। वर्षानुवर्ष अतिक्रमणात अडकलेल्या 13 रस्ते कोणत्याही वादाशिवाय समन्वयाने मोकळे झाले। गाडीवाट असूनही पायवाटेने जावे लागणाऱ्या शेतकऱ्यांचा त्रास आता कायमचा मिटला आहे। गावाच्या विकासासाठी आणि शेतीच्या समृद्धीसाठी शेतकऱ्यांनी अशीच एकी टिकवून ठेवावी असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। शेतकऱ्यांनी आपापसातील वाद मिटवून प्रशासनाला सहकार्य केले, हे अत्यंत कौतुकास्पद आहे। या कामासाठी शासन स्तरावरून लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले। या कार्यक्रमाला भूमी अभिलेखचे सुनील पाटील, संतोष गायकवाड, शिवाजी गायकवाड, महेंद्र गायकवाड, अजय माने, बाबासाहेब माने, संजय माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जक्राईवाडीने दाखवून दिलेली ही दिशा आता संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे। जक्राईवाडी येथे मी आलेलो आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने, ग्रामस्थांच्या पुढाकाराने आणि गावचे तलाठी, मंडळाधिकारी, पोलीस पाटील आणि पंचायत समितीचे सगळे कर्मचारी यांच्या पुढाकाराने मला आनंदाने नमूद करावंसं वाटतं की या गावातील 13 पाणंद रस्ते लोकांनी स्वतःच्या खर्चाने एकोप्याने खुले केलेले आहेत। त्याच्यामुळे असं झालं की या गावातली एक ऊसाची वाहतूक किंवा कुठल्याही वाहतुकीला अडथळा आता होत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शाळेतल्या मुलांना शाळेत जायला अडथळा होत होता, तो अडथळा पूर्णपणे निघून गेलेला आहे। त्यासाठी मी खऱ्या अर्थाने ग्रामस्थ, सरपंच आणि त्यांच्या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या टीमचे मी अभिनंदन करतो आणि अशीच एकी कायम दाखवा, कारण एकी हीच तुमच्या प्रगतीची वाट आहे।